नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अतिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सुरामेरमजपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. साधु साधु साधु. जय भीम मित्रांनो. आज विचार केला की जरा तुमच्याशी बोलावं आणि बौद्ध धर्माबद्दल थोडीशी माहिती एकमेकांकडे शेअर करण्याचा हा प्रयत्न आहे. हा व्हिडिओ मी त्यासाठीच बनवला आहे की बुद्ध धर्माबद्दल आपल्याला काय माहिती आहे आणि आपण त्याच्याबद्दल किती जाणतो हे जाणून घ्यायचा आपण प्रयत्न करू. आणि मला माहिती आहे की तुम्हाला सगळ्यांना बुद्ध धर्माबद्दल बरंच काही माहिती असणारच आहे, कारण आपण बुद्ध धर्माचा पालना बऱ्याच वर्षापासून करत आहोत. पण तरी पण काही बेसिक गोष्टी आहेत ज्या आपल्याला बुद्ध धर्माबद्दल माहिती असल्या तर खूप आपल्याला फायदा होईल, कारण आपण त्याचं पालन आपल्या जीवनामध्ये करत असतो. आपण बुद्ध धर्माचं अंगीकरण परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा आपल्याला दीक्षा दिली त्यावेळी आपण ह्या धर्माचं अंगीकरण केलं आणि त्यानंतर या धर्माचं आपण आपल्या पूर्ण जीवनामध्ये त्याचं अनुकरण त्या पद्धतीने आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो. तर बुद्ध धर्म तसं तर बरंच काही आहे बोलण्यासाठी. बुद्ध धर्माबद्दल खूप मोठा धर्म आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आंबेडकरांनी खूप अभ्यास केला होता या धर्माचा जेव्हा त्यांनी धर्मांतराचा विचार केला होता. आणि त्यांच्याकडे बऱ्याचशा दुसऱ्या धर्मांनी पण त्यांना आचरण केलं होतं की आमच्या धर्मामध्ये तुम्ही सामील व्हा. पण बाबासाहेबांनी बऱ्याच धर्मांचा अभ्यास केल्यानंतर बुद्ध धर्म निवडला की हा धर्म आमच्यासाठी, कारण की हा चांगला आहे, कारण की हा आम्हाला मानवतावादी दृष्टिकोन देतो. तर बुद्ध धर्माने आपल्याला बरंच काही दिलेलं आहे एवढ्या वर्षामध्ये आणि आपण खूप चांगल्या पद्धतीने त्याचं पालन करतो. आता आपल्याला जसं मी म्हटलं की आपल्याला काही बेसिक गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. फार थोड्याशा माहिती असलं तरी हरकत नाही. जर आपल्याला जास्त माहिती हवी असेल तर आपण नक्कीच त्याच्याबद्दल बरीचशी पुस्तकं उपलब्ध आहे जी आपण वाचू शकतो. पण काही बेसिक गोष्टी ज्या आपल्याला माहिती असायला पाहिजे, मी प्रयत्न करेल की तुम्हाला काही सांगायचं त्यातनं त्यात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बुद्ध धर्माची स्थापना भगवान गौतम बुद्धांनी इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये केली होती आणि त्याच्यानंतर त्याचा प्रसार पूर्ण जगभरात झाला आहे. एक साधारण अंदाजाप्रमाणे आजच्या तारखेला बुद्ध धर्माचे पालन करणारे साधारण 180 करोड लोक या जगामध्ये आहेत, पूर्ण जगामध्ये. आणि त्याचा धर्म पूर्ण बऱ्याचशा देशांमध्ये जगात पसरलेला आहे. खास करून पूर्वेकडचे जे देश आहेत तिथे जास्त त्याचा प्रचार झालेला आहे. तर असा आपला बुद्ध धर्म. बुद्ध धर्माची सुरुवात जशी गौतम बुद्धांनी केली. हा धर्म जो आहे हा श्रमण परंपरेतनं येतो. नाव श्रमण परंपरा म्हणजे नक्की काय, तर ही एक अशी परंपरा आहे जी वैदिक परंपरेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. या श्रमण परंपरेबद्दल आपण नंतर कुठल्या तरी व्हिडिओमध्ये सविस्तराने बोलू. फक्त बुद्ध धर्मच ह्या परंपरेत येत नाही, तर त्यावेळी अजून एक जो धर्माचा प्रसार झाला होता तो म्हणजे जैन धर्म. जैन धर्मसुद्धा श्रमण परंपरेतनंच येतो. हा त्याच परंपरेचा एक भाग आहे. ते दोन्ही धर्मांचा प्रसार साधारण एकाच काळात झाला होता जेव्हा दोन्ही धर्मांचा उदय झाला होता. बुद्ध हा धम्म आहे. आपल्याला धम्म बोलतो, आपल्याला धर्म बोलत नाही. धम्म म्हणजे काय? धम्म म्हणजे साधारण शब्दात सांगायचं झालं तर जीवन जगण्याचं
विचारधारा किंवा तत्त्वज्ञान. तर हा धम्म आपल्याला आपलं जीवन आपण कसं जगावं त्याचं तत्त्वज्ञान देतो, त्याची एक विचारधारा आपल्याला देतो. तसा हा आपला प्राचीन धम्म आहे, जो इसवी सन पूर्वी 6व्या शतकापासून अस्तित्वात आहे आणि आजही तो अजूनही पसरतोय. तर खूप चांगला धम्म आहे. आपण त्याचा अंगीकार केलेलाच आहे ऑलरेडी. आता या धम्मामध्ये काय शिकवण दिली जाते? तर आपल्याला माहिती आहे की भगवान गौतम बुद्धांनी त्यांचा इतिहास आपल्याला माहिती आहे की त्यांनी त्यांचं राजेशाही परिवार सोडला होता आणि त्यांनी जगामध्ये काही सत्य शोधण्याचा प्रयत्न केला की मानव एवढं दुःखी काय आहे, तर दुःख काय आहे, तर ते त्यांना सारखं सतवतं. तर ही गोष्ट आपल्याला माहिती आहे, आपण शाळेत वगैरे किंवा बऱ्याच व्याख्यानांमध्ये ऐकली असणार आहे. पण भगवान गौतम बुद्धांना नक्की काय मिळालं, ते शोधत होते काय आणि त्यांना काय कुठल्या ज्ञानाची, आपल्याला माहिती आहे की ते बोधिसत्व झाले, त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली. म्हणजे असं कुठलं ज्ञान त्यांना प्राप्त झालं त्यावेळेस, असं काय होतं जे त्यांना ज्ञानप्राप्ती झाली? आपल्याला सगळ्यात त्यांनी कठोर तपश्चर्या केली, बऱ्याच गोष्टी त्यांनी केल्या. त्याच्यानंतर त्यांना एक ज्ञानाची प्राप्ती झाली. ते ज्ञान काय होतं? तर भगवान गौतम बुद्धांना 4 आर्य सत्य समजले. जेव्हा त्यांनी खूप सारं तपश्चर्या केली की मानव एवढा दुःखी काय आहे आणि या दुःखाचं कारण काय, त्याचं निवारण आपण कसं करू शकतो, हे त्यांनी जेव्हा शोध घेतला आणि त्यांनी बरंचसं त्याच्यावर तपश्चर्या किंवा वेगवेगळ्या माध्यमातून तो शोध घ्यायचा प्रयत्न केला, तर त्यांना 4 महत्त्वाची आर्य सत्य कळाली. ती आर्य सत्य कुठली होती? तर एक, मानवी जीवन हे दुःखमय आहे. हे त्यातलं पहिलं सत्य आहे की मानवी जीवन हे दुःखमय आहे. तर दुःख हे पहिलं सत्य होतं. दुसरं सत्य होतं तृष्णा. माणसाच्या न संपणाऱ्या इच्छा हे त्याच्या दुःखाचं कारण आहे. तर आपल्या दुःखाचं कारण हे आपल्याकडेच आहे. आपल्या न संपणाऱ्या इच्छा, आपल्याला सतत काही ना काही हवं असतं. आपल्याला हे पाहिजे, आता ती गोष्ट जर मिळाली तर अजून त्याच्यावरती काहीतरी पाहिजे, ते पण मिळालं तर अजून, म्हणजे आपली लालसा तृष्णा कधीच संपत नाही आणि ती सतत वाढत जाते. आणि ती तृष्णा ही आपली दुःखाचं मूळ आहे. त्यामुळे आपण कधीच समाधानी नसतो आणि आपण हमेशा दुःखात असतो की आज माझ्याकडे हे आहे पण माझ्या मित्राकडे माझ्यापेक्षा काहीतरी जास्त चांगले, आणि त्या कम्पॅरिझनमध्ये आम्ही हमेशा दुःखीच असतो. तर ही एक सत्य त्यांना कळालं की तृष्णा ही मानव दुःखाची सगळ्यात मेन कारण आहे दुःखाचं. तिसरं, दुःखाचं निवारण. हो, दुःखाचं निवारण होऊ शकतं, हाही त्यांनी मार्ग आपल्याला दिलेलाच आहे. हे एक सत्य आहे की दुःख जे आहे त्याचं निवारण आपण करू शकतो, हे सुद्धा एक सत्य आहे त्यातलं. दुःखाचं निवारण कसं करता येईल? तर सगळ्या प्रकारची जी आसक्ती आहे प्रत्येक गोष्टीकडे, आपली जी आसक्ती आहे ती जर आपण सोडली तर आपल्या दुःखाचं निवारण होऊ शकतं. ठीक आहे. एखाद्या गोष्टीला कवटाळून धरणे, त्याच्याबद्दल खूप जास्त आसक्त असणे, त्याच्यामुळे आपल्याला दुःख होत राहतं. आपण आपली तृष्णा वाढवत राहतो आणि त्या तृष्णेतनं आम्हाला दुःख मिळत राहतं. जर आपण त्याचा जर आपण सोडून दिलं त्या तृष्णेला, तर नक्कीच आपल्या जीवनातनं दुःखसुद्धा कमी होणार, आपण खूप शांत होऊ. तर हा एक त्यांनी प्रकार सांगितला होता. हा तिसरा सत्य आहे की हे दुःखाचं निवारण होऊ शकतं. आणि चौथं सत्य त्यांना होतं प्रतिपद. प्रतिपद हे त्यांनी आपल्याला दिलेला मार्ग आहे. हा असा मार्ग आहे ज्यातनं आपण आपल्या दुःखांचं निवारण करू शकतो. तर प्रतिपद, दुःख निवारणासाठी त्यांनी एक मध्यम मार्ग सांगितला, त्याला अष्टांग मार्ग सुद्धा बोलतात. तर अष्टांग मार्ग त्यांनी आपल्याला दिला. त्या मार्गाने जर आपल्या जीवनाची वाटचाल आपण केली तर आपल्या जीवनातली दुःख आपण कमी करू शकतो. तर हे 4 महत्त्वाची आर्य सत्य होती जी भगवान गौतम बुद्धांना त्यांच्या एवढ्या तपश्चर्येनंतर कळाली. आणि मग नंतर त्यांनी त्याच्यासाठी एक धम्म तयार केला आणि त्याचं प्रवचन त्यांनी पुन्हा समाजामध्ये केलं आणि लोकांना प्रबोधन करत राहिले की तुमच्या जीवनामध्ये काय दुःख आहेत आणि ते तुम्ही कसे निवारू शकता. ते सगळ्या गोष्टी भगवान गौतम बुद्धांनी आपल्याला दिल्या. त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला अजून बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या होत्या. ठीक आहे. जसं मी तुम्हाला अष्टांग मार्गाबद्दल सांगितलं, तसंच भगवान गौतम बुद्धाने आपल्याला एक महत्त्वाचं साधन दिलं आहे, ते म्हणजे त्रिशरण आणि पंचशील. याचं सुद्धा आपण अंगीकरण आपल्या जीवनामध्ये केलं तर आपण त्याचाही आपल्या जीवनाला खूप चांगला फायदा होऊ शकतो. तर आपल्याला त्रिशरण पंचशील सगळ्यांनाच माहिती आहे, आपल्याला तोंडपाठ आहे. आपण नेहमी कुठल्या ना कुठल्या समारंभामध्ये किंवा पूजेच्या स्थानी वगैरे बऱ्याच ठिकाणी आपण त्रिशरण पंचशील बोलत असतो, आपल्याला ते माहिती आहे. पण बऱ्याच लोकांना त्याचा अर्थ माहीत नसतो. म्हणजे बोलताना आपण बरेच काही बोलतो त्याच्यामध्ये, कारण की पंचशील हे पाली भाषेत लिहिलेलं आहे आणि बोलताना जसं मी म्हटलं की आपल्या तोंडपाठ आहे, आपण बोलतो. पण त्याचा अर्थ आपल्याला माहिती आहे का? किती लोकांना माहिती असणार आहे? ठीक आहे, मी मान्य करतो की बऱ्याच लोकांना माहिती असणार आहे. पण ज्यांना माहीत नसेल त्यांनीही तो अर्थ समजून घेणं फार गरजेचं आहे की त्या पंचशीलचा अर्थ काय, तो त्रिशरण आपण का करतोय, या सगळ्या गोष्टींचा अर्थ काय. ठीक आहे. तर ह्या बऱ्याच गोष्टी गौतम बुद्धांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत.
आपल्याला माहिती आहे की जसं बऱ्याच धर्माचे स्वतःचे धर्मग्रंथ असतात. त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे धर्मग्रंथ तुम्ही ऐकले असणार. जसं हिंदू धर्मामध्ये धर्मग्रंथ आहेत. रामायण, महाभारत, गीता आहे ना, बरेचसे किंवा निषेध उपनिषद आहेत आणि वेद आहेत. हे वेगवेगळे धर्मग्रंथ आहेत. मुस्लिम समाजामध्ये कुराण त्यांचा एक धर्मग्रंथ आहे किंवा बायबल आहे ख्रिश्चन समाजामध्ये. असे वेगवेगळ्या धर्मामध्ये त्यांचे धर्मग्रंथ असतात. तसं बुद्ध धर्माचा पण एक धर्मग्रंथ आहे. तो आपल्याला माहिती आहे का? तर बुद्ध धर्माचा जो धर्मग्रंथ आहे त्याचं नाव आहे टिपिटक. टिपिटक नावाचा धर्मग्रंथ आहे. खूप मोठा धर्मग्रंथ आहे. खूप बऱ्याच गोष्टी त्याच्यामधून येतात. बऱ्याचशा गोष्टी ज्या बुद्धांच्या शिकवणी आहेत त्या बऱ्याचशा त्यातनंच येतात. तर त्रिपिटक नावाचा जो धर्मग्रंथ आहे तो आपल्याला माहिती असायला पाहिजे. जर प्रयत्न करा की जर तुम्हाला कुठे उपलब्ध होत असेल तर त्याला वाचायचा प्रयत्न करा. त्यात आपल्याला बऱ्याच चांगल्या गोष्टी भेटतील. त्या व्यतिरिक्त बुद्धांच्या जन्माच्या आणि त्यांच्या जन्माआधीच्या पूर्वीच्या जन्मांच्या किंवा अजून त्यांच्याबद्दलच्या बऱ्याच गोष्टी आपल्याला जातक कथांमध्ये पण ऐकायला मिळतात. आपण ते सुद्धा आपल्याला माहिती आहे. तर आपण जास्तच आपल्याला जाणून घ्यायचं तर प्लीज जातक कथा वाचा. त्यातनं तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी ते कळतील. आता परत आपण फिरूया पंचशील, त्रिशरण पंचशीलकडे. व्हिडिओची सुरुवात करताना मी त्रिशरण आणि पंचशील म्हटलं. हे आपण नेहमीच म्हणत असतो. पण ही गोष्ट आपल्याला पण माहिती असेल की त्रिशरण पंचशीलाचा अर्थ काय होतो. तर तो जरासा आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. त्रिशरण पंचशील म्हणजे काय? तर पहिले त्यात आहे पहिला भाग, ते 2 भाग आहेत. एक त्रिशरण, एक पंचशील आहे. त्रिशरण म्हणजे आपण बुद्धाला, त्याच्या धम्माला आणि त्याच्या संघाला पूर्णपणे समर्पित होतो. आम्ही त्यांना नमस्कार करतोय. आम्ही त्यांचं पालन करण्याचा प्रयत्न करतोय. तर हे पूर्ण स्वतःला बुद्धाच्या शरणी वाहून घ्यायला त्रिशरण म्हणतात. तसं त्रिशरण आपण सुरू करतो बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि किंवा संघं शरणं गच्छामि. हे 3 जे आहेत हे त्रिशरण आहे. तर पहिले आपण जेव्हा कुठल्याही पूजेला आपण सुरुवात करताना हे त्रिशरण जेव्हा बोलतो तर आपण ॲक्च्युली बोलतो आहोत की बुद्धं शरणं गच्छामि म्हणजे बुद्धाला मी शरण जातोय. धम्मं शरणं गच्छामि, मी त्याच्या धम्माला शरण जातोय. आणि संघं शरणं गच्छामि, मी त्याच्या संघाला शरण जातोय. तर हे मी त्याला शरण जातो हे मी त्याला याच्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करतोय. मग त्यात येतं द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, मी दुसऱ्यांदा बुद्धाला शरण जातोय. मी दुसऱ्यांदा धम्माला शरण जातोय. मी दुसऱ्यांदा संघाला शरण जातोय. आणि मग येतं तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, मी तिसऱ्यांदा बुद्धाला शरण जातोय. मी तिसऱ्यांदा त्यांच्या धम्माला शरण जातोय. आणि तिसऱ्यांदा मी त्यांच्या संघाला शरण जातोय. ते झालं आपलं त्रिशरण. त्याच्यानंतर येतं पंचशील. पंचशील काय आहे? पंचशील या 5 प्रतिज्ञा आहेत जे बुद्धाने आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये दिलेल्या आहेत. ते आपण आपल्या आयुष्यामध्ये पालन करायला हव्या. त्या 5 प्रतिज्ञा फार महत्त्वाच्या आहेत. कुठल्याही बौद्ध धर्म पालन करणाऱ्या माणसाने त्याचा अंगीकार करणं फार गरजेचं आहे. तर हे काय प्रतिज्ञा आहेत? तर पहिला आहे पानातिपाता वेरमणी सिक्खापदं समाधियामि. म्हणजे काय की मी कुठल्याही प्राणी मात्राची हत्या करणार नाही, असं न करण्याचं मी वचन देत आहे. तर हे वचन काय सांगतोय की अहिंसा हा याचा मेन मुद्दा आहे. अहिंसा, मी कुठल्याच प्रकारची अहिंसा करणार नाही. मग कुठल्याही प्रकारचा प्राणी मात्र असेल त्याची मी हत्या करणार, त्याचा जीव घेणार नाही. ही पहिली प्रतिज्ञा आहे. पानातिपाता वेरमणी सिक्खापदं समाधियामि. त्याच्यानंतर येतो अदिन्नदाना वेरमणी सिक्खापदं समाधियामि. याचा अर्थ होतो की मी माझ्या आयुष्यामध्ये कधी चोरी करणार नाही. कधीही कुठल्याही अशी गोष्ट जी माझी नाही आहे ती मी जबरदस्ती घेण्याचा प्रयत्न करणार नाही, चोरी करणार नाही. माझ्या आयुष्याचा मी मार्ग जे काय माझ्याकडे आहे ती मी स्वतः कमवलेलं असेल किंवा स्वतःच्या मेहनतीने मिळवलेलं असणार. मी चोरी करून किंवा त्या प्रकारची कुठली लबाडी करून माझ्या आयुष्यामध्ये काहीच आणणार नाही. मग ते धन असो किंवा अजून कुठली गोष्ट असो. तर ही एक प्रतिज्ञा आपण करतो. अदिन्नदाना वेरमणी सिक्खापदं समाधियामि. तिसरी प्रतिज्ञा आहे कामेषु मिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समाधियामि. याचा अर्थ काय होतो? तर मी कुठल्याही प्रकारच्या कामेच्छेपासून आणि व्याभिचारापासून अल्पित राहील असं मी वचन देतो. मी कुठल्याही प्रकारचं व्याभिचाराचं काम ह्या समाजामध्ये करणार नाही. जे मला माझ्या समाजाने दिले आहे त्याचं मी पूर्णपणे पालन करेन आणि मी कुठल्याही प्रकारचा व्याभिचार किंवा वाईट कर्म करणार नाही. तर हा त्याचा अर्थ होतो कामेषु मिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समाधियामि. त्याच्यानंतरची प्रतिज्ञा आहे मुसावादा वेरमणी सिक्खापदं समाधियामि. याचा अर्थ होतो मी कधीही माझ्या मुखातनं मुसावादा वेरमणी, मी म्हणजे माझ्या मुखातनं खोटे बोलणार नाही किंवा कोणाला नुकसान होईल असं काही बोलणार नाही. तर मी खोटे न बोलण्याची पण एक प्रतिज्ञा करतो. तर मुसावादा वेरमणी सिक्खापदं समाधियामि. त्याच्यानंतरची प्रतिज्ञा येते ती शेवटची सुरामेरमज्ज प्रमदठाना वेरमणी सिक्खापदं समाधियामि. याचा अर्थ होतो
की मी कुठल्याही प्रकारचे मादक द्रव्य जसं दारू किंवा दुसरं कुठलंही व्यसन यांच्यापासून लांब राहील. यांच्यापासून लांब राहण्याचं मी वचन देत आहोत. मी कुठल्याही प्रकारचं व्यसन करणार नाही. मग ते कुठले असो, असं जरुरी नाही की ते दारूचंच असेल. अजून बरेचसे व्यसनं असतात आपल्या आयुष्यामध्ये. त्या सगळ्या व्यसनांपासून मी स्वतःला अलिप्त ठेवेल, त्याच्यापासून लांब राहायचा प्रयत्न करेल, असं मी वचन देतो. तर सुरामेर मज्ज प्रमद ठाणा वेरमणी सिखापद समाधियामी. तर हे झालं आपलं पंचशील. हे 5 वचनं आहेत जे आपण ॲक्च्युली देत आहोत. प्रत्येक वेळेला जेव्हा आपण पंचशील बोलतो तर आपण ही 5 वचनं देत असतो आणि आपण हा प्रयत्न करायला पाहिजे की या वचनांचं आपल्या आयुष्यामध्ये आपण पालन करायला हवं. हे फक्त बोलण्यासाठी नाही आहे, तर हे तुम्हाला तुमच्या आयुष्यात अंगीकारण्यासाठी, तुम्हाला त्याचं पालन करण्यासाठी. तर फार महत्त्वाचं आहे. त्रिशरण आणि पंचशील हे आपल्याला रोज म्हणायला पाहिजे, सकाळ संध्याकाळ जसं तुम्हाला वेळ असेल, पण दिवसातनं 2दा तरी ते म्हणायलाच हवं. आणि बुद्धाला आपण जर शरण जात असू दिवसातनं, तर आपल्याला त्याचा नक्कीच त्याचा फळ आपल्याला मिळत राहील आणि आपलं आयुष्य अजून चांगलं आणि सुंदर होत राहील. तर हे सगळं त्रिशरण आणि पंचशीलबद्दल आपण म्हटलं. बऱ्याचशा अजून गोष्टी आहेत बोलण्यासारख्या, जसं की मी अष्टांग मार्गाबद्दल बोललो होतो की बुद्धाने आपल्याला दिलेला एक एक मार्ग आहे, जो आहे अष्टांग मार्ग, जो आपल्या लाईफमध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये खूप त्याचा उपयोग आहे. आपण त्याचा खूप चांगलं अंगीकार करू शकतो. का? कारण की हे 4थं सत्य होतं प्रतिपदमध्ये, जे बुद्धांना कळालं होतं की आपल्या जीवनातलं जे काही दुःख आहे ते निवारण्यासाठी आपल्याला अष्टांग मार्गाचा अंगीकार करणं गरजेचं आहे. अष्टांग मार्ग कुठले आहेत मी तुम्हाला फक्त सांगून ठेवतो. त्याच्याबद्दल डिटेलमध्ये आपण नंतर कुठल्यातरी व्हिडिओमध्ये नक्कीच बोलूया. तर अष्टांग मार्गे म्हणजे नक्की कुठले कुठले मार्ग आहेत? तर पहिला आहे सम्यक दृष्टी. म्हणजे सम्यक दृष्टी म्हणजे काय की निसर्ग नियमांविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकत नाही हे मान्य. म्हणजे जगात काहीही होत आहे त्याच्या मागे काय ते निसर्गाचा नियम आहे हे आपण या गोष्टीचं मान्य करायला हवं की हो, निसर्गाच्या नियमामुळेच सगळ्या गोष्टी आणि त्यांच्यामध्येच सगळ्या गोष्टी होत असतात. तर हे पहिलं आहे सम्यक दृष्टी, की आपण विज्ञानाने आणि निसर्गाच्या अँगलने विचार करून आपण हे मान्य करतो की सगळ्या गोष्टींच्या मागे काही ना काही निसर्गाचं आणि विज्ञानाचं हे आहे. नंतर येतो सम्यक संकल्प. सम्यक संकल्प म्हणजे योग्य निर्धार आणि विचार. म्हणजे आपण स्वतः असा संकल्प, जसं हे अष्टांग मार्ग आपल्या जीवनात अंगीकारायचे, तर आपल्याला एक संकल्प सोडायला हवा की असा एक निर्धार आपल्या आयुष्यामध्ये असायला पाहिजे, एक विचार असायला पाहिजे, तो घेऊन आपण पुढे जातो आहोत. म्हणजे आपल्या आयुष्यात जर आपल्याला प्रगती करायची तर आपल्याकडे काहीतरी निर्धार असायला पाहिजे की मला एक ध्येय असायला पाहिजे की मी हे ध्येय स्वतःसाठी केलंय आणि ते मी अचीव्ह करायचा प्रयत्न करेल. तर ते ध्येयाच्या मागे तुम्ही तुमचं आयुष्य लावू शकता आणि त्याच्याने बऱ्याचशा गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये सोप्या आणि चांगल्या व्हायला लागतात आणि तुम्ही एका मार्गाने पुढे जायला लागतात. तर सम्यक संकल्प दुसरा मार्ग. तिसरा आहे सम्यक वाचा. सम्यक वाचा म्हणजे करुणायुक्त आणि सत्यपूर्ण बोलणे. ओके, एक तर सत्य बोलावं माणसाने, प्रयत्न करावा की जास्त जास्त आपण सत्य बोलू, आणि दुसरं ते करुणेने बोलू. कोणालाही उद्धटपणे बोलण्यात काही अर्थ नसतो. उद्धटपणे बोलण्यात काही हासिल नसतं. पण जेच तर तुम्ही समोरच्याला करुणेने आणि चांगल्या प्रकारे जर बोलत असाल तर तुम्हाला त्याचा रिस्पॉन्स पण चांगला मिळतो. तुम्ही ज्या पद्धतीने समोरच्याला बोलता त्या पद्धतीचा रिस्पॉन्स तुमच्याकडे परत येत असतो. म्हणून सम्यक वाचा खूप महत्त्वाचं आहे आपल्या आयुष्यामध्ये. जर तुम्ही चांगल्या प्रकारे लोकांशी संवाद साधत असाल तर तुम्हाला तसा त्याचा रिस्पॉन्स पण येईल आणि तुमचं आयुष्य एक चांगल्या मार्गाने पुढे जाईल. नंतर आहे सम्यक कर्मार्थ. सम्यक कर्मार्थ म्हणजे उत्तम कर्म करणे, योग्य कृत्य करणे. ओके, म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपण हमेशा चांगल्या कर्मांचा उपयोग करायला पाहिजे, चांगल्या कर्माने पुढे जायला पाहिजे. कर्म खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक धर्माने आपल्याला कर्माबद्दल सांगितलं. तुम्ही प्रत्येक कुठलाही धर्म उघडून बघा, त्याच्यामुळे तुम्हाला कर्माबद्दल काही ना काही सांगितलं असणार की कर्म करा. कारण ह्या धर्तीवर या युगामध्ये आपण जो जन्म घेतला आहे, तर आपण आपली कर्म जर व्यवस्थित केली तर आपल्याला नक्कीच पुढे चांगली प्रगती करायला मिळेल. तर सम्यक कर्मार्थ. त्याच्यानंतर येतो सन्मक आजीविका. सन्मक आजीविका म्हणजे काय? वाईट मार्गाने आपली उपजीविका न करता सन्मानाने आपली उपजीविका करणे. म्हणजे आजीविका, आपण जे काही आपले काम करत असतो, आपण नोकरी करत असतो, आपण व्यवसाय करत असतो, बऱ्याच गोष्टी आपण आपल्या आयुष्यामध्ये करत असतो. त्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही ते वाईट मार्गाने न जाता एक सन्मानाच्या मार्गानेच ते करायला पाहिजे. तुमची नोकरी जर तुम्ही करत असाल तर ती सन्मानाने करा आणि योग्य प्रकारे करा, मन लावून काम करा. तुम्ही व्यवसाय करत असाल तर तसंच करा. पण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा चोरी चकारी म्हणा किंवा कुठल्याही प्रकारचा कोणाला फसवणूक न करता जर तुम्ही तुमचं काम करत असाल तर त्याला बोलतात सम्यक उपजीविका, आजीविका. ठीक आहे. पुढचा 6वा नियम आहे आपल्याला सम्यक व्यायाम. फार महत्त्वाचं. आपल्या जीवनामध्ये बुद्धांनी आपल्याला किती चांगल्या गोष्टी सांगून गेल्यात की तुम्ही प्रत्येक गोष्ट तुमच्या कर्मामध्ये म्हणा, तुमच्या उपजीविकाबद्दल त्यांनी म्हटलं, तुमच्या बोलण्याबद्दल त्यांनी म्हटलं आणि तुमच्या शरीराबद्दल पण त्यांनी आपल्याला सांगितलं. सम्यक व्यायाम. सम्यक व्यायाम म्हणजे काय? त्याचा
कुठल्याही प्रकारचा म्हणजे फक्त शारीरिकच नाही, तर शारीरिक व्यायाम तर आपल्याला करायचाच आहे का आपल्याला जर आपली शरीर जर आपलं चांगलं तंदुरुस्त आणि चांगलं असेल, कुठल्याही रोगाचा व्याधी नसेल, तर आपण आपल्या त्याच्या चांगल्या शरीरामध्ये चांगलं मन आणि चांगली बुद्धी राहते आणि आपण त्याच्याने प्रगती करू शकतो. तर चांगली शरीरयष्टी ठेवणे किंवा त्याचा अजून एक अर्थ हा पण होतो, की वाईट विचार जर आपल्या मनामध्ये निर्माण होत असतील, तर त्याचा त्वरित नाश करणे. म्हणजे फक्त सम्यक व्यायाम हा फक्त शरीरापुरता मर्यादित नसून तो मनासाठी पण आहे. तर आपलं मनसुद्धा तंदुरुस्त असायला पाहिजे. आपल्या मनामध्ये चांगले विचार असायला पाहिजे. स्वतःबद्दल, दुसऱ्यांबद्दल चांगले विचार तुम्ही करा. तर तुम्ही तुमची शरीर तर चांगलं ठेवालच, तुमचं मन पण चांगलं राहील आणि जेव्हा आपण दुसऱ्याबद्दल चांगला विचार करतो, तर आपलं स्वतःचं पण खूप चांगलं आपण स्वतः पण एक चांगल्या डेव्हलपमेंटच्या मार्गावर असतो. आपण खूप स्वतःला पण डेव्हलप करू शकतो. तर चांगलं शरीर आणि चांगलं मन ह्या दोघांसाठी सम्यक व्यायाम. आणि नंतर 7वं आहे सम्यक स्मृती. सम्यक स्मृती म्हणजे काय, की तात्विक गोष्टीचं स्मरण करून चिंता जागृत करायची नाही. म्हणजे अ, अरे मला हे भेटलं नाही, मग त्याचं मला टेन्शन झालं, मग मी त्याची चिंता करत बसलोय. मग त्याच्याने काहीच होणार नाहीये आणि उलट त्या चिंता ही चितेसमान असते आपल्याला माहिती आहे. म्हणून चिंता करायची नाही कुठल्या गोष्टीची. एखादी तात्विक गोष्ट म्हणजे एखादी अशी गोष्ट आहे जी तुम्हाला हवी होती, नाही मिळाली. पण शेवटी कसं तुमच्या आयुष्यामध्ये महत्त्वाचं आहे तुमचं मन, तुमचं शरीर, तुमचं पूर्ण आयुष्य. तर त्या पूर्ण आयुष्यामध्ये एखाद्या गोष्टीच्या याच्यावर तुम्ही तुमच्या त्या चिंतेने पूर्ण आयुष्य खराब नाही करू शकत. तर कुठल्याही ऐहिक गोष्टीच्या मागे लागून आपली चिंता वाढून आणि आपल्या शरीराची आणि आपल्या मनाची अवस्था खराब करणं काही चांगलं नाहीये. तर सम्यक स्मृती, चांगल्या स्मृती तुमच्यामध्ये असायला पाहिजे. कुठल्याही वाईट स्मृती जर तुमच्याकडे असेल त्याचा नाश करा. आणि शेवटी आहे सम्यक समाधी. सम्यक समाधी म्हणजे काय, कोणत्याही वाईट विचारांना स्वतःला स्पर्श करू देऊ नका. समाधीमध्ये जसं जसं गौतम बुद्धांनी पण समाधी केली होती, बरेच लोक पण समाधी म्हणजे काय, की असं नाही की तुम्ही एखाद्या झाडाखाली जाऊन बसा आणि डोळे लावून बसा. सम्यक समाधी तुम्ही कुठल्याही प्रकारचे वाईट विचार मनात येऊ देऊ नका. दुष्ट प्रवृत्तीपासून लांब राहा. चांगल्या लोकांच्या सहवासात राहा. स्वतःला शांत ठेवायचा प्रयत्न करा. स्वतःला खुश ठेवायचा प्रयत्न करा आणि आपलं चित्त प्रसन्न वगैरे ठेवा. तर त्याच्याने काय होतं ना, आपोआप तुमच्या बाजूचा जो परिसर आहे, जो माहोल आहे, तो सुद्धा तसाच चेंज होतो. जर तुम्ही स्वतः प्रसन्न असाल, तुम्हाला जाणवेल की बाकी सगळं पण प्रसन्न होत आहे आणि ते सगळेच जर त्या मार्गाने जात असेल, तर आपण पण चांगल्या प्रकारे आपल्या जीवनाचं निरसन करू शकतो. तर हे काही महत्त्वाचे मार्ग होते, जे अष्टांग मार्ग आहेत. त्याच्याबद्दल डिटेलमध्ये आपण कधीतरी नक्कीच बोलू. पण हे मार्ग जर आपण आपल्या आयुष्यामध्ये अंगीकारले, तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये चांगली प्रगती होईल. तर आता आपण आज जसं बोललो, की बुद्ध धर्माबद्दल थोडंसं आपण त्याचा इतिहास जाणून घ्यायचा प्रयत्न केला. बुद्धांनी आपल्यासाठी काय केलं होतं आणि त्यांनी आपल्याला काय देऊन गेले, ते 4 सत्य त्यांनी आपल्याला सांगितले. त्या 4 सत्यामध्ये ते सत्य जो दुःखाचं निवारण करण्यासाठी त्यांनी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आहे आणि रोजच्या रोज आपण पंचशीलचं निवारण जर आपल्या आयुष्यामध्ये केलं, तर पंचशील आपण अंगीकारलं चांगल्या प्रकारे, तर आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप प्रगती करू शकतो. तर हे सगळं गोष्टी फार बेसिक आहेत, पण मला माहिती आहे सगळ्यांना माहितीच आहेत, पण तरी पण माझा थोडासा छोटासा प्रयत्न होता की तुम्हाला ते कळावं. मी आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. मी नक्कीच परत कुठल्यातरी चांगला माहितीपर व्हिडिओ तुम्हाला घेऊन येईल. तोपर्यंत जय भीम. काळजी घ्या. थँक यू.